कशाला आले? आम्ही इथे बाजार करायला काय घेतलं? कोथिंबीर काय काय कोथिंबीर मिरची हा का? मिरची नाही म्हणजे कोथिंबीर फक्त अजून झालं? आम्ही काय झाले आता चालले घरी मस्त काय काय घ्यायचं? फुलं कितीला घेतली कोथिंबीर? काय काय फुलं घ्यायची 15ला 15ला? हा 15 घ्यायची. हा? अहो मी पडले होते जरासे 2 दिवसापासून आमचे इतके हाल झाले. दीपक भावा फिरायला गेलेला होता. रात्री आम्ही 10:30 वाजता दुकानात होतो. मंदिरात परसाद घ्यायला सुद्धा त्याला 10:30ला नेऊन सोडले एका पोराने. ते कुठे शास्त्रनगरला राहतो. मंदिरात त्याच्याकडून यांनी कैरी घेतली होती. तर त्या मावशीने यांना सांगितलं होतं की लोणचाचा मसाला मी हिच्याकडून घेतला, खूप छान बांधून देते. तर इथून मी तर या ताई सुरजगावावर येतात 4 वर्षापासून मसाला गेला. ताईंसाठी थांबले मी तर अर्धा तास उभं राहिली मी त्या आराम करायला घरी गेल्यात. आता कसं लागतं लोणचं? छान मस्त होतं, खरंच छान होतं. तुमच्या घरी पहिलं कोणी खात होतं? नाही पहिलं म्हणजे मी आईकडनंच आणायचे हा. आणि नंतर मी स्वतः करायला लागले तर मला असं वाटलं की नाही काहीतरी एक मेजरमेंट पाहिजे की इतक्या काही इतकंच मटेरियल गेलं पाहिजे असं. हा हा हा. तर ताईंचं परफेक्ट माप आहे सगळ्याचं, तर मला तो खूप आवडला. मी तर अर्धा तास उभी राहिली, आता मग पटकन घेते आणि जाते. आणि परवा पण एक आहे म्हणजे आमचं गिऱ्हाईक आहे. राम राम. शोभा ब्लॉगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, कसे आहेत तुम्ही? चांगले आहेत ना? चांगलं राहायलाच पाहिजे. मीच मी देवाची चटणी प्रार्थना करते. तर चला 2-3 दिवसापासून आपला व्हिडिओ आला नाही कारण दीपक बाहेर फिरायला गेलेला होता. मग आम्ही दोघंच होतो दुकानामध्ये. त्याच्यामुळे मग मला ना टाईमच भेटत नव्हता ब्लॉग काढायला, व्हिडिओ करायला. तर आता पडली होती मी जराशी आणि रात्री तुम्हाला मी सांगते 10:30ला आले दुकानातून आम्ही दोघंजणं. आणि त्यांनी तर रात्री दूध पोळीच खाल्ली, स्वयंपाक करायला सुद्धा वेळ नव्हता. रात्री खूप दुकान गर्दी होती. काल पौर्णिमा होती. मंदिरात आमच्या पाठीमागं जेवण पण राहतं पौर्णिमाचं प्रसाद म्हणून, पण आम्हाला टाईमच नव्हता. तर तुम्हाला मी सांगते इकडे दिसतं का नाही काय नाही बघा. आता वाजले 4:30. तर मी न पडले होते मैत्रिणीने जराशी. 2-3 दिवसापासून खूप थकले. दुकानात जावं लागायचं, रात्री 10-10:30ला यावं लागायचं दुकानातून. मला फोन येते. तर चला ठीक आहे मैत्रिणी, मला हेच सांगायचं आता पडले होते. तर आता ना लोणचं घालायचं सीझन चालू आहे. सगळीकडे लोणचं घालत आहे. मी इथं घातलं नाही अजून, मला पण घालायचं आहे. काल रविवार होता, आंबे आणायला जायचं होतं मला, तर गेले नाही मी. टाईमच भेटला नाही कारण बाजार राहत रविवारी इथं. तर मग मला घेऊन जायला कोणीच नव्हतं बाजारात. दीपक नव्हता, गावाला गेला होता. मला फोन येते दुकानातून. तर माझं यूट्यूब चॅनल नव्हतं, त्याच्या अगोदरपासून मी काय करायची, आमच्या शेजारी काय एक ऑफिस होतं, तिथं ऑफिसच्या शेजारी ना अशा बाया लेडीज यायच्या बसायच्या. लेडीजचं काहीतरी ऑफिस होतं, तर तिथं ना साकुऱ्यावरून इकडून तिकडून बाया अशा बसायच्या, गोळ्या मिळाल्या थोड्याशा गप्पा वगैरे मारत. तर मग एकदा ना मी ना लोणचाचा मसाला काढून दिला होता आमच्या शेजारच्या बाईला. तर मग त्यांनी त्या बाईला सांगितलं होतं म्हणे ही लोणचाचा मसाला खूप, आता माझं आपलं दुकान असल्यामुळे मग आपल्या दुकानात सगळा मसाला होता. त्यामुळे आमच्या घरी लोणचं कोणी खात नाही, किती मसाला टाकतो आम्ही, काही करतो. आणि लोणचाचा मसाला तू काढून दे बरं, तू कसं घालते. मग मी एक आयडिया सांगितली होती आणि लोणचाचा मसाला त्यांना मी दिला होता. तर त्यांनी त्या बाईला सांगितलं की ही लोणचाचा मसाला खूप छान काढून देते, हिच्याकडून काढून घ्या. आता माझं तर यूट्यूब चॅनल नव्हतं, आता 4थं वर्ष चालू आहे. तर 2 बाया होत्या, त्या 2 बायाला दिल्या होत्या. त्याच्यातल्या ती एक बाया आली आहे, त्यामुळे ताई तुम्ही लोणचाचा मसाला काढून खूप छान द्यायचात ना ते आम्हाला. बघा आता त्या दरवर्षी येतात, 4थं वर्ष चालू, दरवर्षी माझ्याकडून लोणचाचा मसाला काढून नेतात. आता दुकानं आल्यात त्या बघा. आता असेच आता उठले, तोंडबिंड धुते, फ्रेश होते, झोपले होते जरासे, थकले होते म्हणून. तर चला आता आपण जाऊ लोणचाचा मसाला काढून देऊ. बघा परवा एका बाईला काढून दिला, परवा मी व्हिडिओ नव्हता घेतला त्यांचा, म्हणजे त्यांना पण मागच्या वर्षी दिला होता. ह्या ज्या बाईला देते ते 4 वर्षापासून देते, आणि तेव्हा आपलं यूट्यूब चॅनल नव्हतं. आणि आत्ता काल दिल्या एका बाईला त्यांचा ब्लॉग घेतलेला नव्हता. त्या बी मला म्हणे तुम्ही दुकानात कधी येणार आहे, म्हटलं हे 5च्या नंतर येणार आहे म्हणे. मला लोणचं घालायचं, लोणचाचा मसाला न्यायचा. त्यांना पण काढून दिला, मागच्या वर्षी दिला होता म्हणून त्यांना पण आवडला. तर मी खूप छान लोणचाचा मसाला काढून देते मैत्रिणींनो. इतकं भारी लोणचं लागतं आहे, असं खातच राहते लोणचं. तर त्या ताई आल्या, आता आपण जाऊ दुकानाकडं लोणचाचा मसाला त्यांना. तर चला मैत्रिणी, फोन येऊ लागला. ते दुसऱ्या गावानं आले वे ना खेड्यावरून, तर निघाले आता. पाणी इथे लिप बंद असल्यामुळं आता परत मी म्हटलं कसं भाजीपाला पण घ्यायला जायचं आहे मला. तर 5:30ला जाऊ आणि चहा वगैरे पिऊन परत यावं लागेल. चहा घ्यायला
आणि आज मला जर आंबे भेटले ना भाजीपाला घ्यायला गेल्यावर लोणचाचे, तर मी पण घेऊन येणार आहे. मला पण लोणचं घालायचं आहे ना, तर माझ्या हाती लोणचं असं खमंग लागतं मैत्रिणींना. मी तुम्हाला मी सांगते. आणि आमच्या दीपकला ती पन्नाच्याच हातचं लोणचं आवडत नाही. इथलं पन्नाच्याच कोणी कसं तर अजिबात नाही आवडत. तर चला जाऊ आता आपण पटापट. तिथे गेले मी तुम्हाला दाखवते. 4:30 वाजले मैत्रिणींनो. किती ऊन आहे बघा, इतकं ऊन आहे मी तुम्हाला सांगते. खूप असं टीचर ऊन लागायला लागले. 4:30 वाजले तरी मी तशी आले. मी काही डोकं नाही विचारलं, काय नाही. त्यांचा 2दा-3दा फोन आला. तर बघू आता. बापरे, इतकं ऊन लागायला चटा. शेतातले लोक कसे कामं करतात असेल बिचारे. आपल्याला एवढं सिटीमध्ये ऊन लागतं. ज्याचे शेतकरी येते त्यांना किती कष्ट करावं लागतं, किती मेहनत करावं लागते. मैत्रिणीनं एवढ्यात माझी इतकी धावपळ होती. बघा माझ्या डोळ्याखाली किती काळे डाग झाले. मागं सगळे गेले होते, परत झाले. हा मी पडले होते जरासे 2 दिवसापासून. आमचे इतके हाल झाले. दीपक भावा फिरायला गेलेला होता. रात्री आम्ही 10:30 वाजता दुकानात होतो. मंदिरात परसर घ्यायला सुद्धा त्याला 10:30ला नेऊन सोडलं एका पोरांनी. ते कुठे शास्त्रनगरला राहतो. मंदिरात परसर होता. आम्हाला परसर खायला सुद्धा वेळ नव्हता. परवा तसंच रात्री ते फिरायला गेला 2 दिवस. दीपक त्याला म्हटलं, अरे नको जाऊ, आपल्याला जमत नाही म्हणे. आता काम रोजचंच राहतं, मग कधी जायचं फिरायला, असं बोलला. मग आता काय त्याचं पुढं काही बोलता पण नाही. त्याच्यात आमचं घराचं काम चालू. इतकं फजिती झाली. आणि मग आता जराशी आताच गेले होते, थोड्या वेळ झालं. आणि जरासे जेवले आणि पडले. उन्हाच्या बाहेर बँकेत गेले होते बचत गटाच्यानं. सह्या घ्यायला बोलवलं होतं मला. आम्ही आता म्हणजे पहिला हे करून चेंज केला. पैसे वाढवून घेते आता. भरतोय पहिले 200 भरायचे, आता वाढवले. मग हां बचत वाढवली. मग बँकेतून मला फोन आला म्हणे, ताई सह्या राहिल्या, सह्या करायला. वैशूला बोलवलं. तिच्या घरून एवढं उन्हाचं गेलो. जेवण केलं. म्हटलं जराशी कुठं तोंड बिंबी दिसत नाही, काही नाही. आले तर मैत्रिणी बघा या ताई आहे. सांगा तुम्ही लोणचं कसं राहतं, मसाला कसा देते माझ्या हातचा मी, काय असं. ताईंचा मसाला खूप छान असतो म्हणून मी गावातून इकडे येते आणि दरवर्षी येते. त्यांचा मसाला खूप छान असतो. त्या खूप सुंदर पद्धतीनं असं बनवून देतात ते की इतक्या इतकंच पाहिजे. हे पण उभा आहे ते पण. हां येतं ना. नाही ते पिकं दिसतंय ना. आणि म्हणजे तुम्ही राहता कुठं? आम्ही शिरसगावला राहतो. शिरसगावला राहतात ना. शिरसगाववरून मी खास मसाला घेण्यासाठी इकडं शेजारी ऑफिस होतं, तर त्या शिरसगावरून त्यांच्या कामानिमित्त ते यायच्या बसायच्या. मग एकदा नेला. हां सांगितलं ना मी. 2 वर्ष झाले त्यांनी. नाही 4थं वर्ष चालू आहे. 4थं वर्ष मी यांच्याकडनं गेलो साळुंके मावशीकडून. तर आमच्या समोर इथं दुकानासमोर एक मावशी म्हणून राहतात, साळुंके मावशी म्हणून. त्यांच्याकडून यांनी कैरी घेतली होती. तर त्या मावशीने यांना सांगितलं होतं की लोणचाचा मसाला मी हिच्याकडून घेतला, खूप छान बांधून देते. तर इथून मी तर ह्या ताई शिरसगाववर येतात 4 वर्षापासून मसाला घ्यायला. ताईंसाठी थांबले मी. आता अर्धा तास उभं राहिली. त्या आराम करायला घरी गेल्यात. आता कसं लागतं लोणचं? छान मस्त होतं, खरंच छान होतं. तुमच्या घरी पहिलं कोणी खातं होतं? नाही पहिलं म्हणजे मी आईकडनंच आणायचे. आणि नंतर मी स्वतः करायला लागले तर मला असं वाटलं की नाही काहीतरी एक मेजरमेंट पाहिजे. इतक्या काही इतकंच मटेरियल गेलं पाहिजे असं. तर ताईंचं परफेक्ट माप आहे सगळ्याचं. तर मला तो खूप आवडला. मी त्या अर्धा तास उभी राहिली. आता पटकन घेते आणि जाते. आणि परवा पण एक म्हणजे आमचं गिऱ्हाईक आहे ते किरण नेतात आपल्या इथले पिंपळगावचे. परवा मला त्या गावात गेल्या, त्यांच्या काही कामानिमित्त मला विचारून गेल्या, तुम्ही दुकानात कधी? नाही मला नंबर नव्हता ना त्यांचा. मला फोन करून आले. नाही आता माझा नंबर घेऊन जा, सेव्ह करून ठेवा. माझी व्हिडिओ बघता का नाही तुम्ही? मग बघते ना, पण ते नंबर सेव्ह नसल्यामुळे प्रॉब्लेम येतो ना. बरं चालेल ठीक आहे. चला आता आपण त्यांना मसाला काढून देऊ. काढलाय वाटतं थोडासा ना. नाही दीड टाकून द्या. म्हणजे आता तुम्हाला हे मसाला दिला, मिरची दिली, डाळ दिली, त्याच्यात काही लवंगा मिरे दिली, त्याच्यात इलायची दिली. इलायची एवढी पण टाकून द्या. हे बडीशेप दिली आहे 1.5 ग्राम, जास्त नाही दिली. याच्यामध्ये एवढं टाकून द्या. त्याच्यात काही दिली फिंगर. आता हे सगळं एवढं गळून घ्यायचं होतं तुम्ही सगळं. त्याला तुमच्या घरात द्या आणि तुमच्या हिशोबाने तुम्ही तेल गरम करून द्या. सांगितलं तसं टाकून द्या. कुठे कॅल्शियम दम लागला हो मैत्रिणींनो. बघा आता 6 वाजले. मी दुकानात मग गेले तुमच्यासमोर त्या ताईला लोणचाचा मसाला काढून द्यायला.
आता आले. डोकं नव्हतं विचारलं, काय नव्हतं डोकं विचारलं. तेल लावलं, मेहंदी लावली मी आज सकाळी डोक्याला. पण मग आज सकाळपासून ब्लॉकच घेतला नव्हता कशाचा, कारण ना 2-3 दिवसापासून खूप धावपळ झाली आमची. दीपक फिरायला गेल्यामुळं ना सारखं उठपळ दुकानात असं जावं लागायचं मला. मग सकाळीने मेहंदी लावून मस्त तेल लावून छान मालिश केली. आता उद्या सकाळी कांद्याचा रस लावून अर्धा तास ठेवायचा. भरपूर दिवसापासून कांद्याचा रसच नाही लावला. कांद्याचा रस लावल्यानं खूप फरक पडतो तुम्हाला मी सांगते. केस पण असे पातळ होत नाहीत आणि छान मस्त उन्हाळ्याचं तर खूप भारी गार थंड थंड. तर उद्या मी लावीन कांद्याचा रस लावून अर्धा तास ठेवून मग डोकं धुईन. तेल लावून मालिश करून घेतली होती. डोकं नव्हतं विचारलं, काही नाही, तशीच गेली होती. आता चहा घेते. आता सकाळी एकदा गेले, मला बँकेत जायचं होतं. बँकेतला आज व्हिडिओ घेतला नाही. सह्या करायच्या होत्या आम्हाला बचत गटाच्या. तर बँकेतून फोन आला मला, म्हणे ताई सह्या करायला या. मग मी वैशू गेलो सह्या करायला. त्याच्यानंतर मग परत आले एकदा चढत. आता गेले परत आले. आता जायचं परतायचं म्हणजे दिवसाचे माझ्या 3 चक्रा होते. आता वरी जाय खाली ये, वरी जाय खाली ये. 4 महिने झाले लिफ्ट बंद आहे. कोणी चालू करेना, कोणी लक्ष देईना. तर देवाच्या कृपेनं बरं झालं मला पहिल्या मजल्यावर घर भेटलं. मला लिफ्टचा संबंध राहणार नाही आणि काही डोक्याला ताणही नाही राहणार. पहिल्या मजल्या चढायला काही नाही. तर चला ठीक आहे. अजून काही घराचं काम पुरं व्हायचं ना, कधी होतं माहीत नाही. आता एक इथं फर्निचरवाल्याकडे जायचे बघायला. काल आला होता तो बघायला. तो म्हणे दुकानावर या, कोणतं प्लॉट वापरायचे, काय करायचे, ते किती पैसे काय हे सगळं सांगणार आहे. तर मग आता चहा पिते, भाजीपाला घेते, नाही तर आधी त्याच्याकडे जाते नंतर भाजीपाला घेते. तर असे कामं राहतात मैत्रिणींना माझ्या मागं. मग त्याच्यामुळं ना जीवाला न दम पटत नाही. म्हणजे हे काम आहे ना सर, हे कामं करावंच लागतं. नाही केलं तर मग माझ्याशिवाय कोणी करणारच नाही. मलाच करायला. रात्री 10:30ला आली मी. कालचा 2-3 दिवसापासून ब्लॉगच घेतला नाही. रात्री 10:30ला आले. आमच्या बाबाने पोळी ठेचा खाल्ला आणि मी जराशा एवढ्या मी बाजरीच्या खारवड्या केलेल्या होत्या उन्हाळ्यामध्ये. अशा इमर्जन्सी खायला त्या बाजरीच्या एवढ्या खारवड्या, कांदा आणि शेंगदाणे मी ते खाल्लं 10:30 वाजता थोडंसं. असे मी रात्री जेवण टाळते. पण मग ना योगा करते ना आणि सकाळी अर्धा तास चक्कर मारायला जाते. तर इतकी भूक लागते, भूक कंट्रोल होत नाही. तुम्ही योगा करा, मी तुम्हाला सांगते योगा करा. योगा केल्यानं, चक्कर मारल्यानं खूप आपली पचनक्रियानं ती वाढते. ज्याला बी भूक लागत नसेल, अन्न पचन होत नसेल, ढेकरं येत असतील, करपट वगैरे असं, तर ते ना गॅस पकडत असेल पोटामध्ये, ते सगळं निघून जातं चक्रा मारल्यानं फिरल्यानं. आणि मग मला काय होतं, चक्रा मारते मी योगा करते ना सकाळी, तर इतकी भूक लागते, भूकाचं कंट्रोलच होत नाही. तर मग रात्री थोडीशी एवढ्या खाल्ल्या. तर दूध प्यायचं होतं पण मग दूध 10:30 वाजता दूध पिशी घेऊन आलेले होते. म्हणलं कधी गरम होईल, कधी पिऊ, म्हणून थोडंसं खाल्लं, पाणी पिलं आणि त्याच्यावर झोपलं. असं राहतं बिझनेसमॅन लोकांचे कामं असे राहतात. आणि वेळेची व्हॅल्यू करावं लागते. असं नाही की आता 10 वाजले चला दुकान बंद करून. नाही, गिरायक आपली लक्ष्मी आहे. गिरायकाची आपल्याला किंमत करावं लागते. आपलं गिरायक आहे, आपलं दुकान सोडून कुठं जात नाही. हे दुकानदाराला बघावं लागते सगळ्या गोष्टी. आणि आपलं दुकान कसं साईडला पडतं, त्याच्यामुळं आम्हाला खूप आपलेच गिरायक राहतात. मग त्याच्यामुळे आम्हाला खूप म्हणजे वेळोवेळी दुकानाची खूप 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 काळजी घ्यावी लागते. गिरायकाची घ्यावं लागते, त्यांचं पण बघावं लागतं. आपलंच नाही की त्यांना पण वेळेवर वस्तू भेटली पाहिजे हे. तर चला ठीक आहे. बघा पसारा घरात सगळा तसाच आहे. आवरायचं 2-4 महिने गेले. घरात काही साफ नाही, सफाई नाही, काही नाही. तर चला, तुम्ही म्हणता खूप कवाचं बोलायला लागली, बाय बडबड करते. चहा करते, पटकन डोकं विचारते. आणि खबर आले आम्ही बाजार करायला काय घेतलं? कोथिंबीर, काय काय कोथिंबीर, मिरची हा का? चिनी म्हणजे कोथिंबीर फक्त. अजून झालं? अजून काय झालं, आता चालले घरी मस्त काय. काय घ्यायचं? फुलं कितीला घेतली कोथिंबीर? काय काय फुलं घ्यायची 15ला. 15ला? हा 15 घेतली. या बा 15ला घेतली कोथिंबीरीची जोडी त्याने. मी आत्ताच आले भाजीपाला घ्यायला. चला घेऊ आपण भाजीपाला. बरा चला भाजीपाला. यूट्यूब चॅनल आहे माझं. खरंच आहे ना, यूट्यूब चॅनल आहे माझं. कुठं गेलं का दिवसभरात ते टाकावं लागतं.
कुठं गेले मी असं. चला मैत्रिणी, ती मुलगी मला म्हणे काबर काढताय व्हिडिओ. असं ना काही टायमाला व्हिडिओ काढायला थोडंसं हे वाटतं, लोक विचारतात का व्हिडिओ काढतो काय ग, काय म्हणते बटाटे आहे आज 1-2 दिवस. हो माझं यूट्यूब चॅनल आहे. हां व्हिडिओ काढावं लागतं मला, असं कुठं गेले का व्हिडिओ काढून घ्यायचे, आता एडिट करून टाकायचे. यूट्यूब चॅनल आहे. किती तोळ्याची आहे तुमची? हा का, माझी तेवढीच आहे, थोडीच माझी तेवढीच आहे. चला ठीक आहे. मैत्रिणी ती बाईवर व्हिडिओ कावर काढताय. तर मैत्रिणी तांदूळ कुंदऱ्याची भाजी बघा किती छान आहे, पहिल्यांदा आली आहे बाजारामध्ये, घेते. चला मैत्रिणी आले भाजीपाला घेऊन, मस्त भाजीपाला आणला. मी तुम्हाला दाखवते घरी गेल्यावर, इतका भारी भेटला. लोणच्याच्या कैऱ्या बघायला गेले होते पण काही भेटल्या नाही. तर दीपकने आंबे आणलेले तिकडून. कुठून आणले होते रे तू आंबे? हा पेठवरून त्याने आंबे एकदम मस्त काढातले आंबे गावठी, ते पण दाखवते तुम्हाला. चला आता घरी जाऊ आपण. आपल्याला करायचं पनीर, फेवरेट पनीर. बघू शकता तुम्ही. आज लई लोकांनी विचारलं मला बाजारात, व्हिडिओ कावर काढताय, व्हिडिओ कावर काढताय. पैसे भेटाल. हा ती मेहनत करावं लागती, पैसे असंच भेटणार नाही. हा सगळ्याला नुसतं पैसे दिसता काय बाईकडं. पैसे पण मावशीकडलाही आहे, तरी म्हणते पैसे पाहिजे. मैत्रिणीला माझे कष्ट दिसत नाही, कोणाला सगळ्याला पैसेच दिसतात. मला तर माझ्याकडले पैसे दिसतात. तरी नवरे को पैसेच दिसतात माझ्याकडं. इकडे मी काय म्हणते, इकडे बोलला कॅमेरा तुझ्या ते बंद करायला. कॅमेरा चालू की बंद आहे? कॅमेरा चालू आहे ना गाडी. आता ना स्वयंपाक करणार आहे मी. स्वयंपाकाचा ब्लॉग घेणार नाही कारण खूप थकून गेले सकाळपासून. तुम्ही बघितले माझे सकाळपासून कामं कसे राहते तर, आणि बाईची जात कशी राहते मला तुम्हाला सांगायचे. बघा ही पोत दिसली माझ्या गळ्यात, तर ती बाई म्हणे माझी पण अशीच पोत आहे म्हणे तुमच्यासारखीची. दुसऱ्या बाईला सांगू लागली, तिच्या सांगा एक बाई होती ना बरोबर, तर मग मला म्हणे माझी पण अशीच आहे. मग म्हटलं हो का, आणि मला म्हणे तुम्ही ब्लॉग कावर काढता असं विचारायचं. तुम्ही तर बघितलं. तर चला ठीक आहे मैत्रिणी. तर मैत्रिणींनो बघा, या बघा दीपक ना गेला होता ना फिरायला 2-3 दिवस, तर त्याने तिकडून छान आंबे आणले होते 2-3 किलो. आम्ही सकाळी काही खाल्ले, खूप मस्त इतके भारी काढातले, एकदम निरोगी. हे बघा हे असे काढत पिकवलेले, हे बाई काढ पण चिटकलेले, असे काढातले चांगले आंबे राहतात, मग हानिकारक नाही काही नाही. तर चला ठीक आहे मैत्रिणी, आता मी स्वयंपाकाला लागणार आहे. आता काही कुठला ब्लॉग घेणार नाही काही नाही. हे माझं असं सकाळपासून काम होतं दिवसभर, खूप थकून चालले. आता कामं वाढले, कामं कमी व्हायचे काही नाव घेणं झालेत मैत्रिणींनो. आणि कामं वाढले की वेळेवर करावंच लागते, जिम्मेदारी निभावावंच लागते. तर चला, माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटू आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.